हसणं एक अशी गोष्ट जी जगात कोणालाही कळते. भाषा, देश काहीही आड येत नाही. पण आपण का हसतो? कधी विचार केलाय? हे उत्तर वाटतं तितकं सोपं नाहीये, उलट खूपच इंटरेस्टिंग आहे. तर मग जेव्हा आपल्याला हसू येतं तेव्हा आपल्या शरीरात आणि मेंदूत नक्की काय काय घडामोडी होतात? चला जाणून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर, हसणं ही एक एकदम नॅचरल म्हणजे नैसर्गिक मानवी प्रतिक्रिया आहे. काहीतरी गमतीशीर घडलं किंवा खूप आनंद झाला किंवा अगदी अनपेक्षित काहीतरी समोर आलं की मेंदू आपल्याला सिग्नल देतो आणि आपण हसतो. चला, सगळ्यात आधी हे बघूया की हसण्याचा आपल्या शरीरावर म्हणजे आपल्या बॉडीवर नेमका काय परिणाम होतो. स्क्रीनवर दिसतोय एक आकडा, 15 पेक्षा जास्त. काय असेल बरं हे? हसण्याशी याचा काय संबंध असेल? थोडा विचार करा. तर हे आहेत आपल्या चेहऱ्याचे स्नायू. हो, बरोबर ऐकलत. जेव्हा आपण हसतो ना, तेव्हा आपल्या चेहऱ्याचे 15पेक्षा जास्त मसल्स म्हणजे स्नायू एकदम ॲक्टिव्ह होतात. एक प्रकारे हसणं म्हणजे चेहऱ्याचं एक छोटंसं वर्कआउटच आहे, नाही का? आणि गंमत इथे संपत नाही. हसताना आपल्या हृदयाची गती थोडीशी वाढते, आपल्या फुफ्फुसांमध्ये जास्त ऑक्सिजन जातो. म्हणजे बघा, हसणं म्हणजे खरंच एक छोटासा पण मस्त व्यायाम आहे. बरं, शरीरात ह्या सगळ्या गोष्टी घडतात, पण ह्या सगळ्याचा कंट्रोल कोणाकडे आहे? तर तो आहे आपल्या मास्टरमाइंडकडे, म्हणजे आपल्या मेंदूकडे. चला तर मग पाहूया, मेंदूत असं काय घडतं ज्यामुळे आपल्याला इतकं छान वाटतं. कारण खरी जादू तर आपला मेंदूच करतो. हसण्याचे सगळे सिग्नल्स इथूनच तर आपल्या पूर्ण शरीरात जातात. जेव्हा आपण हसतो ना, तेव्हा आपला मेंदू काही खास हॅपी केमिकल्स रिलीज करतो. याला आपण एक हॅपीनेस कॉकटेल म्हणू शकतो. यात मुख्यतः 2 गोष्टी असतात. एक म्हणजे डोपामिन, ज्यामुळे आपल्याला आनंदी वाटतं, आणि दुसरं म्हणजे एंडोर्फिन्स. हे एंडोर्फिन्स म्हणजे आपल्या शरीराचं नैसर्गिक पेनकिलर आहे. ते दुःख कमी करतं आणि एक छान सुखद भावना देतं. म्हणूनच बघा, मनसोक्त हसल्यावर कसं एकदम हलकं आणि फ्रेश वाटतं. ओके, तर हसल्यामुळे आपल्याला छान वाटतं हे तर कळलं, पण हसणं हे फक्त स्वतःपुरतं नाहीये. यामागे खूप महत्वाचं सामाजिक म्हणजे सोशल कारणही आहे. हसणं, माहितीये का, हे कम्युनिकेशनचं म्हणजे संवादाचं एक जबरदस्त माध्यम आहे. कधीकधी शब्द जे सांगू शकत नाहीत, ते एक साधं हसू सांगून जातं. विचार करा, मित्रांच्या घोळक्यात, कुटुंबासोबतच्या गप्पांमध्ये किंवा अगदी अनोळखी व्यक्तीसोबत बोलताना सुद्धा एक छोटंसं हसू नात्यांमध्ये एक वेगळाच जिव्हाळा आणतं. ते लोकांना एकत्र जोडतं. तर आपण शारीरिक आणि सामाजिक कारणं पाहिली. पण या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर, आपल्या हेल्थवर काय चांगला परिणाम होतो? चला, तेही पाहूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसण्यामुळे स्ट्रेस कमी होतो, मन एकदम शांत होतं आणि शरीर रिलॅक्स होतं. म्हणजे बघा, आपल्या मेंटल हेल्थसाठी हा किती सोपा आणि परिणामकारक उपाय आहे, नाही का? म्हणूनच तर म्हणतात ना, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. म्हणजे हसणं हे सर्वोत्तम औषध आहे. आणि या म्हणीत खरंच खूप तथ्य आहे. आणि एक सगळ्यात इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू? हसणं ही गोष्ट आपण शिकत नाही, ती आपल्यामध्ये जन्मतःच असते. अगदी लहान बाळंसुद्धा जन्मानंतर अवघ्या 2-3 महिन्यात हसायला सुरुवात करतात. कमाल आहे ना? अर्थात प्रत्येक हसण्यामागे फक्त आनंदच असतो असं नाही. कधीकधी आपण खऱ्या आनंदातून हसतो, तर कधी लाजल्यामुळे किंवा एखाद्या ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये सुद्धा आपल्याला हसू येतं. आणि हो, कधीकधी तर ते फक्त दाखवण्यासाठी म्हणजे फेकसुद्धा असू शकतं. चला तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश बघूया. आपण हसतो का? तर याची 3 मुख्य कारणं आहेत. 1. आपला मेंदू हॅपी केमिकल्स रिलीज करतो. 2. आपल्या शरीराला स्ट्रेसमधून आराम मिळतो. आणि 3. आपले सामाजिक संबंध म्हणजे आपले सोशल बॉन्ड्स अधिक मजबूत होतात. तर मग जाता जाता एक प्रश्न. आज दिवसभरात असा कुठला क्षण आला जेव्हा अगदी मनापासून हसू आलं? आठवून बघा. आणि जर असा क्षण आला नसेल तर तो नक्की शोधा. कारण हसणं हे आपल्या सगळ्यांसाठी खरंच खूप महत्वाचं आहे.